नमस्कार मित्रांनो. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. तर बघूया की मार्केटमध्ये आपण ज्या सांगितलं होतं लेव्हल्स, त्या लेव्हल्सनी काम केलं आहे का? लेव्हल्स वर्कआउट झाले आहेत की नाही? ठीक आहे. तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 24,936. तर आपण सांगितलं होतं की जर 24,803 च्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं, तर मार्केट डाउन साइडला येऊ शकतं. त्यावेळेस पहिलं टार्गेट होतं आपलं 24,738, त्यानंतर 24,662 आणि त्यासाठी नंतर 24,603 आणि अपसाइडसाठी जर 24,887 वरती जर मार्केट सस्टेन राहिलं, तर मार्केट एक अपसाइडला मूव्हमेंट देऊ शकतं आणि तिथूनच चांगली मूव्हमेंट आपल्याला कॅप्चर करायला मिळालेली आहे. जवळ-जवळ एक 100 पॉइंटची मूव्हमेंट्स आपल्याला त्याच्यानंतर मिळाली आहे. म्हणजे अपसाइडला आपलं पहिलं टार्गेट आपलं हिट झालेलं आहे. तर बघूया की आता बँक निफ्टीमध्ये की आपण लेव्हल्स दिल्या होत्या की त्याचं लेव्हलचं काय झालेलं आहे. बघा आपण बँक निफ्टीनी कालची क्लोजिंग होती. कालची क्लोजिंग होती की 50,627. ठीक आहे. तर तिथंच मार्केट ओपन झालं. आपण सांगितलं होतं की 50,452 च्या जर खाली क्लोजिंग दिली, तर मार्केट डाउन साइडला येईल. ते म्हणजे कोणतं? पहिलं टार्गेट होतं 50,264 आणि नंतर 50,024 आणि जर समजा 50,738 च्या वरती जर मार्केट सस्टेन राहील, तर मार्केट एक अपसाइडला मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा तऱ्हेने आपले दोन्ही टार्गेट्स आपले हिट झाले आहेत. जे जवळपास झालेत. त्याच्यावरती मार्केट सस्टेन राहिलं आणि एक अपसाइडला मूव्ह पण दिली. त्यावेळेस आपलं टार्गेट आपल्याला 446 पॉइंटचं आपल्याला टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. तर फिन निफ्टीमध्ये बघूया सॉरी मिड कॅप निफ्टीमध्ये बघूया की काय मूव्हमेंट आपल्याला मिळालेली आहे. आपण लेव्हल सांगितलं होतं की 13,033 आणि दुसरी जी लेव्हल होती ती 12,986. तर 12,986 च्या जर खाली तुम्हाला जर क्लोजिंग मिळाली, तर मार्केट एक डाउन साइडला मूव्हमेंट येईल. असं आपण सांगितलं होतं. त्यावेळेस पहिले टार्गेट होतं 12,923 आणि दुसरं टार्गेट होतं 12,838 आणि अपसाइडसाठी 12,033 च्या वरती जर क्लोजिंग मिळाली, तर मार्केट अपसाइडला 13,033 च्या वरती जर क्लोजिंग मिळाली, तर मार्केट अपसाइडला चांगली मूव्ह देऊ शकेल. 13,080, 13,119 आणि 13,176. पण त्याच लेव्हलचा मार्केटने रेझिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलेलं आहे. तर उद्या आता फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. ठीक आहे. फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. तर फिन निफ्टीमध्ये बघूया की कोणत्या लेव्हल्स आपल्याला महत्त्वाच्या आहेत ते. मी आता जे जुन्या लेव्हल्स आहेत त्या मी डिलीट करून टाकतो. जेणेकरून आपल्याला प्रॉपर लक्षात येईल. तर फिन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 23,722. ठीक आहे. 23,722 आणि हा एक आपल्याला रेझिस्टन्सच आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज लास्टला मार्केट म्हणजे 3 नंतर मार्केटने एक अपसाइडला मूव्हमेंट दिलेली आहे. मार्केटने आता रेझिस्टन्सच्या वरतीच क्लोजिंग दिली आहे. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या 2 लेव्हल्स आहेत. ती म्हणजे 23,613 आणि 23,722 ह्या 2 लेव्हल्स आपल्याला भरपूर महत्त्वाच्या आहेत. जर समजा उद्या मार्केट एक अपसाइडला मूव्हमेंट दिली, ठीक आहे. तर 23,736 च्या वरती जर मूव्हमेंट दिली, तर मार्केट एक अपसाइडला एक शॉर्ट मूव्हमेंट देऊ शकतं. ते म्हणजे पहिले टार्गेट त्यावेळेस असणार आहे 23,800 त्यानंतर 23,800 च्या वरती क्लोजिंग दिल्यानंतर सेकंड टार्गेट असणार आहे 23,850 आणि त्यानंतर आपल्याला एक 5 सप्टेंबरचा हाय तो म्हणजे 23,923 आणि जर समजा मार्केट 23,613 च्या लेव्हलच्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं, त्यावेळेस आजचा लो हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. आजचा लो आपल्याला बघूया, की हा आजचा लो आपल्याला हे पहिलं टार्गेट असणार आहे इथून 23,613 च्या खाली जर मार्केट सस्टेन झालं आणि मार्केटने एक डाउन साइडला मूव्ह दिली, तर हे पहिलं टार्गेट असणार आहे. दुसरं टार्गेट आपल्याला त्यानंतर 23,312 हे असे अपसाइड आणि डाउन साइडसाठी आपल्याला टार्गेट्स असणार आहे. तर बघूया की आता बँक निफ्टीमध्ये काय लेव्हल्स आहे ते. बँक निफ्टीने आता मी कालचे सगळे ड्रॉइंग्स रिमूव्ह करतो जेणेकरून आपल्याला प्रॉपर मूव्हमेंट्स आणि प्रॉपर लेव्हल समजून जातील आणि तुम्ही पण जेवढा चार्ट क्लिअर ठेवाल, तेवढे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता बघा आजचा हाय मार्केटने जो आजचा हाय दिलेला आहे, हा भरपूर महत्त्वाचा आहे. तर मी आजचा हाय पहिला मार्क करून घेतो आणि आजचा लो बँक निफ्टीने जो लो दिलेला आहे
तर ह्या 2 लेव्हल्स आपल्याला भरपूर महत्त्वाच्या आहेत. उद्याच्या लेव्हलसाठी जर समजा बघा आता आता उद्याच्या लेव्हलला जर मार्केट 51,204 च्या वरती जर सस्टेन झालं, तर आपल्याला एक शॉर्ट टार्गेट मिळणार 51,386. कारण तुम्ही बघितलं असेल, की भरपूर या झोनमध्ये भरपूर मार्केट साइडवेज साइडवेज आहे. ठीक आहे. तर याच्यावरती जर प्रॉपर क्लिअर मूव्हमेंट जर मिळाली, तर तुम्ही एक अप साइडला मूव्हमेंट तुम्ही हे पहिलं टार्गेट ठेवा, की 52,313 त्याच्यानंतर दुसरं टार्गेट असणार आहे सॉरी 51,313, 51,477 आणि त्याच्यानंतर 51,635 हे आपल्याला अप साइडला 2 टार्गेट्स असणार आहेत. आणि जर मार्केट डाउन साइडला येत असेल ठीक आहे, डाउन साइडला येणार असेल तर 51,030 ही आपल्याला एक मेजर लेव्हल आहे. जोपर्यंत आणि तुम्हाला माहित असेल की एक राउंड फिगर नंबर हा एक सायकॉलॉजिकल लेव्हल्स म्हणून पण काम करतो. ठीक आहे, तर तो जो ब्रेक झाला 51,030 जर डाउन साइडला ब्रेक झाला, तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे की 50,000 एक मिनिट की 50,805 त्यानंतर पुढचं टार्गेट असणार एक शॉर्ट टार्गेट ते म्हणजे 50,603 आणि सगळ्यात लास्टला टार्गेट असणार आहे 50,362 म्हणजे जर समजा याच्यावरती जर सस्टेन झालं तर पहिलं टार्गेट आहे, दुसरं टार्गेट आहे आणि तिसरं टार्गेट आहे आणि याच्या खाली म्हणजे 50,030च्या खाली सस्टेन झालं तर पहिलं टार्गेट आहे, दुसरं टार्गेट आहे आणि हे तिसरं टार्गेट. अशा 3 लेव्हल्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आता बघूया की निफ्टीमध्ये काय लेव्हल्स आहेत ते. तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की निफ्टीने पण रेझिस्टन्स तसेच क्लोज दिले आहेत. आता मी याच्यातल्या लेव्हल्स मी डिलीट करत नाही. जेणेकरून का? तर याच लेव्हल्स आपल्याला उद्याच्या मार्केटसाठी वर्क होताना दिसणार आहे. आता बघा तुम्हाला मेजर्स ऑफ रेझिस्टन्स आहे. कारण काल सुद्धा म्हणजे 6 तारखेला सुद्धा मार्केट याच लेव्हलपासून मार्केट डाउन साइडला आलेलं आहे. तर उद्या जर समजा की 24,960 च्या जर वरती मार्केट सस्टेन राहिले तर पहिले टार्गेट असणार आहे 25,047 त्याच्यानंतर दुसरं टार्गेट असणार आहे 25,100 आणि तिसरं तुम्हाला टार्गेट असणार आहे की 25,200 हे तुम्हाला 100-100 पॉईंटचे 2 टार्गेट्स 3 टार्गेट्स असणार आहे आणि जर समजा 24,870च्या खाली जर मार्केटने क्लोजिंग सस्टेन झालं तर पहिलं टार्गेट असणार आहे 24,797 आणि आजचा लो म्हणजे 24,753 हे आपलं दुसरं टार्गेट असणार आहे आणि तिसरं टार्गेट जे असणार आहे ते 24,663. तर ह्या अशा आपल्या लेव्हल्स आहेत ते. तर अजूनपर्यंत जर आपल्या कोणी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा आणि आपले एनालिसिस म्हणजे आपले जे लेव्हल प्रोव्हाईड केलेल्या लेव्हल्स आहेत त्या कशा वर्क करतात हे पण नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन नसेल केलं तर आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. एलएस ब्ल्यू अपस्टॉप आणि धन याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही ब्रोकरकडे अकाउंट ओपन करू शकता. ओके, थँक्यू.